नमस्कार भावांनो बहिणींनो, पंखा बंद करते ना, घर घर आवाज येतोय. आज बनवलंय डाळ वांग. भाजीचे लय टेन्शन आहेत आहे ना छकू. डाळ वांग बनवलंय आज. 4 दिवस झाले व्हिडिओच आले नाही. मग म्हणलं आज टाका. आता मा उजवा हात लय दुखत राहतोय, त्याच्यामुळं मग मला व्हिडिओच काढू वाटा नाही. हात मनगट दुखतंय, हात सुजून येतोय. मग काहून सुजतोय काय माहिती. मग म्हणलं आज काढावा. आता बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही टाकली. छकू दीदीनं कपडे धुतलेत, भांडे घासलेत, घर घासलंय तिनं. तिचे कामं चालूच राहतात. आता मी पण डाळ वांग बनवलंय, थोडंसं पीठ भिजवलंय, थोडा भात बनवलाय आणि 3-4 पोळ्या बनवल्या. आणि दाजीच्या बनवीन 2 वाजता. छकू या अगरबत्त्या पेटू नाही राहिल्या बरं, तशाच राहायला लागल्यात ना त्या. किती गरमी होती छकू. पंखा बंद असल्यावर कर बापा पंखा चालू. आणि आमच्या इकडे एवढं मस्त वातावरण झालेले, भारी वातावरण झालेलं गे. तुम्हाला दाखवते मी वातावरण कसं झाले. भारी वातावरण झाले आहे ना. जाऊ द्या, कपडे वाळू घातेले छकू दीदीन बाल्कनीत लय लगे. आज खिडकी खोलली म्या घराची. बाहेर हलका हल म्हणजे बराच पाऊस पडलाय आज, लय ओल्ले झाले. आणि मग मी गेले दुकानात, म्हणलं आपण पण वल्ल होत जायचं. तर म्हणलं वल्ल व्हायचं आज. तर छकू आज अंधार वाटायला लागलाय आमच्या इकडं. पाऊस पडलाय. जाय कर छकू दीदी पंखा चालू. ते बटन दाबावं लागते, ते तसंच झालंय काय माहिती काहून झालंय. तर भयान गरमी आहे आमच्या इकडं. असं एवढा पाऊस पडलाय पण थंड वातावरण झालंच नाही. काय माहिती काहून नाही झालं एवढं गरमट वातावरण. गाव पाणी लय चालू म्हणतात. काय गावाला पण सगळे म्हणायला लागलेत हे गुजराती पण कुठंच पाऊस नाही म्हणून. आपल्या इकडं पण पाऊस नाही आहे ना छकू. कुठंच पाऊस नाही पडायला लागला. वातावरण तसंच झाले. आता पाऊस पडायला काय नाही. आज मला इथलं टेन्शन आलतं. म्हणलं दुकानात कसं जायचं पाऊस पडत असला तर. दाजी म्हणून डबल छकू म्हणे मम्मी तू ओल्ली होऊ नको, तू सैन होत नाही. आपण गावाकडचे पाऊस गिऊस सगळं सैन होतंय छकू आपल्याला. हां तर छकू म्हणे मम्मी ओल्ली नको हो. पण म्हणलं छकू आपण गावाकडचे, आपल्याला सवय म्हणलं वल्ल झालं तरी पण. आपल्या इकडं तर शेतीत जावं लागतंय. तर किती मग आई बाबा तर वल्ले होत घरी येते. हाय छकू एकदा कसा काटा मोलडा होता तुझ्या पायात, का आईच्या पायात हो. पावसाचा आईच्या पायात काटे पांदीनं यानं काटे राहतात ना शिवावर. तर लय काटा मोलडा होता माझ्या आईला. मा भाऊ पायातला काटा लय भारी काढतो. त्याच्याकडे लय लगे म्हातारे माणसं येतात काटा काढायला. लय भारी काटा काढतो. कला गुडत नाही. त्यानंच आईचा काटा काढला होता पायातला. लय दुखला होता. काय झालं, टाळी वाजवली ना हात दुखायला काय. मग हात घसरला का. कशानं घर घासलंय म्हणून. मग असं राहते. मग आपल्याला तर सवय राहते. आता तर लय माल पाऊस नाही आला तर बाबा म्हणे लगे आता पेरणी पण उशिरा होतात, नंतर माल उगून आले असते. पण पावसानं लय हैराण करणं लावले शेतकऱ्याला. इकडं सुरतलं काय नाही वाटत पाणी येवो नाही येवो, पण गावाकडे शेतीच्याच माथं असते सगळं. माय बाबाचं तर सगळं शेतीच्या माथं आहे. शेतकरी आहेत तर पाणी आला तर बरं राहील. तू काय करायली हो. हां केस धुतलेत तर सुकले नाही. आता पावसाचे केस घडी घडी धुवू नाही वाटत आता आमच्याकडे. नाहीतर सुरतला लगे मुसळधार कसा राहते. मुसळधार असा गळगळत धारा लागते. सुरतला लय पाऊस होते. पण ह्या वर्षी सुरतला पण पाऊस नाही आला. आता समजा आज बरा पडलाय थोडा. आणि चप्पल मी तर चालले होते तर मग पाय घसरू लागले. आता मला पावसातली चप्पल आणावं लागेल. पावसातली चप्पल आणत असते मी. ह्या चप्पलानं आपल्या पाय घसरते. मग असं होतंय. मग ती चप्पलच आणावं लागेल पावसाची. छकू दीदी काय बाहेर निघत नाही म्हणा, पण मला जावं लागतंय संभार हे ते मिरच्या आणायला. आज तुमच्या दाजीनं लय भारी गावरान वांगे आणले. डाळ वांग बनवलं. भैया काय वांग खात नाही तर मग त्याला द्यावं लागेल. मग इकडचं कसं आहे वांगेच गाळ होते तर डाळ आरच कच्ची राहते. मग दाजीला लय आवडते डाळ वांग, तर कसंच बनवा जावं डाळ वांग मलाच समजत नाही. डाळीत आरत कच्च्या राहते तर वांगच गाळ होते. आपल्या इकडचे आणि नाही. आपल्या इकडे एका भापात डाळ होऊन जातील लगे वांग मस्त आरत कच्चं राहते. मग मला आरत कच्चं वांग राहिलं थोडं हलका हलकं तर खावं वाटते. आणि इकडचे वांगे लयच गाठा होऊन जाते वरच्यात. डाळ कच्ची राहते आणि वांगच गाठा होते. इकडचे वांगे असे
का डाळ तशीच, वांग तसंच. आता घरी गेले तर मी डाळी सगळं आणणार आहे. मुगाची डाळ आहे ते दिवाळी गेल्यावर सगळं घेऊन यायचं. माझ्या भैयाला मोकळी डाळ लय म्हणजे वांग नाही आवडत त्याला, मोकळी डाळ लय आवडती. हिरव्या मिरच्यातली बनव म्हणते मोकळी डाळ, तशी आवडती त्याला, आहे ना छकू? ते तशीच बनव म्हणतोय. त्याला मुगाची डाळ लय आवडते का, लय आवडते त्याला. माझ्या बाबाला पण मुगाची डाळ आवडती आणि भैयाला पण आवडते. बाबा एवढे फोन करतात भैयाला, काय भैया बाबा म्हणजे तुझी झोपच होत नाही म्हणे. दिवसा जेव्हा फोन लावला तेव्हा झोपेलच असतो भैया. बाबाचा लय जीव आहे त्याच्यात, बाबा लय आठवण येते भैयाची. आणि भैया मोठा झालाय ना तर फोनवर बोलायला लय लाजतोय. मामाचे लेकर आहे ना, फोन जर लावला तर थोडंसंच बोलत, लाज वाटते त्याला, काय माहिती का म्हणून. आणि छकू तशीच होती, इकडं आल्यावर लगे मामाच्या लेकरायला बोलायचं नाही, काय नाही. इकडं आलं तर इकडंच होऊन जाते ती. लेकरं फोन लावते तिला, कधी येते म्हणून दीदी चालूच राहते, आहे ना छकू? कधी येते म्हणून दीदी. दीदीला आठवण नाही येत वाटते मामाच्या लेकरायची, असं करते छोटू दीदी. चला आता मी केस झटकून घेते, केस सुकवते, नाही तर मग डोकं दुखतंय. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये, ना आपल्या चॅनलला सपोर्ट करा जा. मग त्याच्यामुळेच व्हिडिओ नाही आले, मला हात दुखू लागला लय का लय लगे. मग मूडच नव्हता, मी फोनच हातात घेतला नाही. पण आज म्हणलं टाकू द्या म्हणलं आता आपण टाकावं म्हणलं व्हिडिओ. आता आपले आज 4था दिवस निघालाय म्हणलं, व्हिडिओ टाकला नाही. मला भैया आणि छोटू दिदी म्हणून लागली मम्मी व्हिडिओ टाका जाय ना, व्हिडिओ टाका जाय ना. आणि आता मी पाहिन दिवाळीच्या नंतर चॅनल खोलणार आहे. पण जॉईंट अकाउंट होतं दोघी मालिकेचं, तर ते आणलंच व्हाय ना, तर स्पेशल अकाउंट खोलावं लागेल आणि त्याच्यानंतर मग मी दुसरं अकाउंट खोलीन. आता असं करायचं आहे मला. तू काय करते छोटू दीदी? काहीच नाही. व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.